नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. ग्लोबल ऑनलाईनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. जसं की मित्रांनो आपल्या सगळ्यांना कल्पना आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचं पी-एच-डी एंट्रन्स एक्झामिनेशन म्हणजे पेट 2026 साठी ऑफिशियल नोटिफिकेशन आपल्याला आलेलं दिसून येतं. आणि लक्षात घ्या हा पर्टिक्युलर जे पेट परीक्षा आहे आपल्या सगळ्यांसाठी एक खूप महत्त्वपूर्ण असं संधी आहे ज्या विद्यार्थ्यांना पी-एच-डी करायचं आहे. आता पी-एच-डी करायचं म्हटलं आणि तेही नागपूर विद्यापीठातून जर आपल्याला करायचं आहे, तर त्यासाठी ॲप्लिकेशन फॉर्म 10 एप्रिलपासून सुरू होत आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मेमध्ये याचं एक्झामिनेशन आहे. सो याचं प्रिपरेशन करणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे, कारण आता 10 एप्रिलपासून फॉर्म फिलिंग सुरू होईल. तिथून तर मेपर्यंत म्हणजे जवळपास आपल्याकडे 1 महिन्याचा कालावधी आहे. आणि या 1 महिन्यामध्ये संपूर्ण आपल्याला अभ्यासक्रम रिसर्चचं करायचं आहे. कारण पेपरचं जर आपण विचार केलेलं तर सेक्शन ए ज्यामध्ये पूर्णतः रिसर्चचा भाग असणार आहे आणि सेक्शन बी जे असणार आहे ते पूर्णतः तुमचं सब्जेक्टिव्ह असेल. यामध्ये सेक्शन एक खूप महत्त्वाचं ठरतं मित्रांनो, कारण आफ्टर पेट एक्झामिनेशन जेव्हा तुम्ही क्वालिफाय करणार, त्यानंतर देखील एक क्रेडिटचा भाग येतो आणि हा क्रेडिटचा भाग योग्यरित्या करण्यासाठी तुम्हाला जे आहे हाच रिसर्च मेथोडॉलॉजीचा पार्ट जे आहे पुन्हा अभ्यास करावा लागतं. सो आज आपण जाणून घेऊया सेक्शन ए आणि सेक्शन बीचं सिलेबस आपण कशा पद्धतीने डाउनलोड करायचं. हे तर तुम्हाला सांगणारच, पण त्या व्यतिरिक्त सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा हे रिसर्च मेथोडॉलॉजी आणि जनरल ॲप्टिट्यूड असं दोनही. आता इथे काय होणार तुम्हाला रिसर्च मेथोडॉलॉजीवर 40 पर्टिक्युलर क्वेश्चन्स मार्क्स जे आहे डिपेंड करेल आणि 10 मार्कासाठी जनरल ॲप्टिट्यूडमधून तुम्हाला प्रश्न जे आहे ते विचारले जाईल. तर यामध्ये मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला मी सांगते की कशा पद्धतीने तुम्ही ऑफिशियल साईटवर जायचं आणि डाउनलोड करायचं. त्यानंतर आपण मराठीमधून तो सिलेबस जे आहे कसं डाउनलोड करायचं ते बघितल्यानंतर आपण मराठीमध्ये तो सिलेबस आपण जाणून घेऊया. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रिसर्च मेथोडॉलॉजीचं कंप्लीट कोर्स मित्रांनो अवेलेबल आहे, ज्याचं नवीन बॅच सुरू होत आहे 13 एप्रिलपासून. सो या बॅचमध्ये तुम्हाला लाईव्ह सेशन तर मिळेलच. रेकॉर्डेड तुम्ही पाहिजे तितक्यादा बघू शकता. संपूर्ण अभ्यासक्रमावर नोट्स आहे. यामुळे कुठलंही रेफरन्स तुम्हाला वेगळं वापरण्याची आवश्यकता नाही. फुल सिलेबस टेस्ट सीरीज आहे प्रॅक्टिस करिता, कारण अल्टिमेटली आपली एक्झामिनेशन एम-सी-क्यूज बेस आहे. 1500 पेक्षा अधिक एम-सी-क्यू आहे. सोबतच क्रॅश कोर्स देखील तुम्हाला यामध्ये प्रोव्हाईड केले जातील. फीज आहे 899. आजच या ऑफिशियल नंबर्सवर कॉन्टॅक्ट करा आणि रिसर्च मेथोडॉलॉजीच्या कोर्सला मित्रांनो तुम्हाला जॉइन करायचं आहे. आता बघा आर-टी-एम-एन-यूचं आपण सिलेबस कसं डाउनलोड करायचं ते आपण सर्वप्रथम जाणून घेऊया. आता काय करा आर-टी-एम-एन-यू पेट एक्झाम 2026 साईटवर जा. इथे नागपूर युनिव्हर्सिटीचं जी साईट आहे त्याला ओपन करा. आता हे ओपन झाल्यानंतर बघा इथे अबाउट अकॅडमी असं विविध ऑप्शन आहे आणि या विविध ऑप्शनमधून एक्झामिनेशन म्हणून एक ऑप्शन दिलेला आहे त्यामध्ये जायचं आणि पी-एच-डी सेलला तुम्ही क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय होईल हे बघा सिलेबस फॉर पेट एंट्रन्स टेस्ट. ठीक आहे. सायन्स अँड टेक्नॉलॉजी, कॉमर्स, ह्युमॅनिटी ठीक आहे. सगळ्यांचं इथे काय दिलेलं आहे तुम्हाला सिलेबस इथे दिलेलं आहे. यापैकी जर आपण कॉमन टू ऑल फॅकल्टीचा जर विचार केलं म्हणजे सगळ्यांसाठी पेपर जे आपलं रिसर्च मेथोडॉलॉजीचा आहे तो कॉमन असतो फॉर ऑल फॅकल्टी सगळ्यांसाठीच. ठीक आहे. तर त्यामधलं सिलेबस बघा हा सेक्शन ए संबंधित आहे. ओके. यामध्ये क्वेश्चन पेपर पॅटर्न कसं आहे ते देखील मी तुम्हाला सांगणार. आता इथे बघा रिसर्च मेथोडॉलॉजी संबंधित 40 क्वेश्चन विचारले जाणार तुम्हाला आणि प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क असणार आहे आणि 10 गुणासाठी इथे जनरल ॲप्टिट्यूडचा भाग असेल. इथे देखील तुम्हाला 10 प्रश्न येणार 1 गुणांसाठी. आता हा संपूर्ण जे पार्ट आहे ज्यामध्ये बघा रिसर्चमध्ये मीनिंग अँड टाइप्स ऑफ रिसर्च, देन प्रिन्सिपल ऑफ रिव्ह्यू ऑफ लिटरेचर, डेफिनेशन ऑफ रिसर्च प्रॉब्लेम असू द्या, रिसर्च डिझाईन असू द्या, रिसर्च प्रपोजल असू द्या, सॅम्पलिंग आहे, टाइप ऑफ डाटा कलेक्शन झालेलं, डाटा ॲनालिटिकल टूल्स काय असतात, टाइल्स ऑफ रेफरन्सिंग हे तुम्हाला मी आता काय करते मराठीमध्ये योग्यरित्या समजून सांगते. जेणेकरून तुम्हाला यातून पहा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे
डाउनलोड कसं करायचं हे तर तुम्हाला मी प्रत्यक्षरित्या दाखवलेलंच आहे. पण आता आपण समजून घेऊया मराठीमध्ये सिलेबस काय आहे. ऑल्सो इंग्लिशमध्ये सुद्धा इथे इन्क्लूड केलेला आहे. तर दोनही भाषेमध्ये आपण जाणून घेऊया. सो यातून एक कळलेलं आहे की प्रत्येकी 1 गुणांसाठी प्रश्न, ठीक आहे, असे 40 प्रश्न विचारला जाणार आहे आणि 10 प्रश्न विचारले जाईल जनरल ॲप्टिट्यूड मधून. ओव्हरऑल रिसर्च मेथोडॉलॉजीचा पार्ट जो असेल 50 गुणांसाठी आपल्याला येणाऱ्या परीक्षेमध्ये विचारले जाणार आहे. तर त्यामधून पहिला जो टॉपिक असणार आहे मीनिंग अँड टाइप ऑफ रिसर्च आहे, म्हणजे संशोधनाचा अर्थ आणि संशोधनाचा प्रकार. आता हे संपूर्णतः आपल्याला काय करावं लागेल, संशोधनाचा अर्थ आणि प्रकार सर्वप्रथम अभ्यास करावा लागेल. यानंतर रिसर्च मेथोडॉलॉजीच्या कंप्लीट कोर्स विषयी मित्रांनो मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि 13 एप्रिल पासून बॅच आपली सुरू होत आहे. आजच तुम्ही ऑफिशियल नंबर्सचा वापर करा आणि या कोर्सला तुम्ही जॉईन करू शकता. यानंतरचं टॉपिक आहे साहित्य पुनर्वलोकनाचं तत्व. आता इथे काय करायचं, आपल्याला पायऱ्यांचा अभ्यास करायचा आहे. म्हणजे कशा पद्धतीने आपण काय करतो, साहित्य पुनर्वलोकन आपण कसं करणार आहे, त्याचं अर्थ, याचं काय रिसर्चमध्ये महत्त्व आहे, काय उद्दिष्ट समोर ठेवून आपण रिव्ह्यू ऑफ लिटरेचर करीत असतो है ना. सो यासाठी सोर्सेस आपण कुठलं वापरतो आणि यासाठी स्टेप्स काय असणार आहे, तर हे दुसरा महत्त्वाचा टॉपिक असेल. त्यानंतर संशोधन समस्यांची व्याख्या करणे. आता संशोधन समस्या म्हणजे काय हे आपण समजूया. समस्या कसं निवडावं लागतं, समस्येला परिभाषित आपण कसं करायचं, हे सगळं आपण तिसऱ्या महत्त्वपूर्ण टॉपिकमध्ये अभ्यास करणार आहोत. यानंतर आपण संशोधन रचना म्हणजे संशोधन डिझाईनचा अर्थ, संशोधन डिझाईन का बरं आवश्यक आहे, चांगल्या संशोधन डिझाईनचं काय वैशिष्ट्य आहे हे आपण जाणून घेणार आहे. यामध्ये जे आहे ना, संशोधन डिझाईनचे प्रकार हा देखील एक महत्त्वाचा घटक आपल्याला अभ्यास करावा लागेल. लास्ट आहे संशोधन प्रस्ताव, यानंतरचा टॉपिक आहे संशोधन प्रस्ताव तयार करणे. रिसर्च प्रपोजल का बरं आवश्यकता आहे रिसर्च प्रपोजलची, कोणतं कंटेंट आपण इथे वापरतो, याचं नियोजन आपण कशा पद्धतीने करतो आणि प्लॅनिंग टूल्स आपल्याला इथे जे आहे 5व्या महत्त्वपूर्ण घटकामध्ये अभ्यास करायचा आहे. यानंतर 6वं सॅम्पलिंग टेक्निक्सचा आपण अभ्यास करूया, ज्यामध्ये आपण जनगणना, नमुना सर्वेक्षण काय होतं, नमुना डिझाईनचं काय परिणाम होत असतं, नमुना डिझाईनच्या पायऱ्या काय आहेत, याचं वैशिष्ट्य काय आहे आणि नमुन्याचे मेजर प्रकार काय आहे, हे सुद्धा आपण इथे काय करणार आहोत, अभ्यास करणार आहोत. यानंतरचं 7वं महत्त्वाचं घटक आहे डेटाचे प्रकार आणि डेटा संकलनाचे तंत्र. आता संशोधनात डेटाचं काय महत्त्व आहे, ठीक आहे, टाइप्स ऑफ डाटा अँड डाटा कलेक्शन टेक्निक्स जे आहे, सिग्निफिकन्स ऑफ डाटा इन रिसर्च, टाइप ऑफ डाटा प्रायमरी अँड सेकंडरी, सोर्स ऑफ सेकंडरी डाटा काय असतं, मेथड फॉर कलेक्टिंग प्रायमरी डाटा कोणत्या आपण पद्धत वापरतो, सिलेक्शन ऑफ अप्रोप्रिएट मेथड फॉर द डाटा कलेक्शन म्हणजे योग्य पद्धत कोणती आहे डेटा संकलन करण्यासाठी, हे सगळं मित्रांनो आपल्याला टॉपिक 7 मध्ये अभ्यास करायचा आहे. देन 8 नंबरचा जो आपल्याला घटक आहे तो दिलेला आहे डाटा अॅनालायझिंग टूल्स. इथे काय आहे, सिग्निफिकन्स ऑफ डाटा अॅनालाइज म्हणजे डेटा विश्लेषणाचं काय महत्त्व आहे आणि त्यासाठी आपण सांख्यिकीय साधने कोणतं वापरतो, केंद्रीय प्रवृत्तीचे माप ज्यामध्ये आपल्याला मीन, मोड, मीडियम काय आहे ते आपल्याला अभ्यासावं लागतं. देन सहसंबंध, प्रतिगमन विश्लेषण काय आहे हे आपण समजून घेऊया आणि रिसर्च संबंधी शेवटचं टॉपिक असेल स्टाईल्स ऑफ रेफरन्सिंग. आता यामध्ये काय आहे, संदर्भ काय असतात, संदर्भ ग्रंथ आणि ग्रंथसूचीमध्ये म्हणजे डिफरन्स बिटवीन रेफरन्सिंग अँड बिब्लिओग्राफी है ना, व्हॉट नीड टू बी रेफरन्स म्हणजे काय आवश्यकता आहे संदर्भाची, ठीक आहे. यामध्ये APA, शिकागो मॅन्युअल ऑफ स्टाईल, MLA ह्या पर्टिक्युलर मेथड्स जे आहे स्टाईल्स ऑफ रेफरन्सिंगच्या पद्धती जे आहे त्याला आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि 10 प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहे सामान्य अभियोग्यतेवर. यामध्ये विश्लेषणात्मक तर्क, संख्यात्मक क्षमता, डेटा इंटरप्रिटेशन, संगणक जागरूकता आणि भाषा क्षमता यावर आधारित किती 10 प्रश्न. ओव्हरऑल रिसर्च मेथोडॉलॉजीचं तुम्हाला कडून आलेलं आहे की टोटल सिलेबसचं जर आपण विचार केलेलं तर सिलेबस सेक्शन A अँड सेक्शन B मध्ये आहे. ओव्हरऑल 100 मार्क्स करिता ही परीक्षा होणार आहे. रिसर्चचे इथे महत्त्व आहे 50 गुणांसाठी आणि सेम पेपर 2 ला देखील 50 गुणांसाठी तुम्हाला प्रश्न जे आहे ते विचारले जाईल. अशा पद्धतीने हा संपूर्ण सिलेबस आपण
या येणाऱ्या परीक्षेसाठी डिस्कशन करून घेतलेलं आहे. सोबतच मित्रांनो, जर आपल्याला रिसर्च मेथोडॉलॉजी किंवा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचं जर आपल्याला विद्यापीठातून जर आपल्याला PhD करायचं आहे, तर तुम्ही आजच या ऑफिशियल नंबर्सवर कॉन्टॅक्ट करा. इतकंच नाही तर माझं सुद्धा पर्टिक्युलर RTM मधूनच PhD सुरू आहे. त्यामुळे या संबंधात तुम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन सुद्धा करण्यात येईल आणि सोबतच रिसर्चचा भाग समोर कसं महत्त्वाचा आहे हे सुद्धा तुम्हाला यातून कळलेलं असेल. सो बॅच आपण 13 एप्रिल पासून सुरू करीत आहोत. ऑफिशियल नंबर सुद्धा इथे दिलेले आहे. यावर कॉन्टॅक्ट करा आणि आजच तुम्ही कोर्सला जॉईन करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच पद्धतीने माझे व्हिडिओ लेक्चर्स बघत चला. थँक्यू सो मच.